कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वीणा अगं चहा आई बघतेच आहे. कशी हुशार आहेस ग बाई माझी. येस 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 हनी, मी आत्ताच तुझ्यासाठी एक कोल्ड कॉफी करून आणतोस, काही काळजी करू नको. अरे जयंत ब्रो, कधी आलास तू? क्या बात आहे यार. कॉफी पिणार का? मी फर्स्ट क्लास कॉफी बनवतो बरं का. हा थांब घेऊनच येतो. थांब आई आणतायत चहा. हो का? ठीक आहे, प्लीज प्लीज बस ना प्लीज. संतोष दादांची भेट झाली, ऑफिसला निघाले होते. हो का? तू काय करतोस? हा मी तुम्हाला सांगतो की मी तो सकाळी सकाळी बायकोला छान कॉफी करून देतो, बायकोच्या साडीची इस्त्री करतो आणि तिला ऑफिसमध्ये सोडून येतो. आजी तू पण ना कमाल आहेस, काहीही बोलतेस. आमच्या आजीचा सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे, कमाल. हा बरं जयंत ब्रो, मला ना स्टार्टअप सुरू करायचं आणि असा तसा स्टार्टअप नाही बरं का, एकदम मोठा वाला स्टार्टअप. हा माझ्याकडे ना 101 बिझनेस आयडिया आहे. तू ऐकशील ना तर वेडा होशील, वेडा. हा अरे रिअल इस्टेट पासून तर स्टॉक मार्केट पर्यंत सगळे आयडिया आहे आपल्याकडे, आणि त्याही एकदम भन्नाट. एकदा ऐकून तर बघ, वेडा होशील खरंच. हा आज बर्थडे आहे माझा. साधं सकाळपासून कोणी विश पण केलं नाहीये मला. आहे का कोणाच्या लक्षात? तू तर गप्पच बस, तू पण विश केलं नाहीयेस मला. ऍटलीस्ट जयंतने तरी मला भेटायला यायला हवं होतं. होणारा नवरा आहे ना माझा तो. एखादा असतं तर विचारलं असतं, जानू तुला काय खायला आवडतं, एखाद्या सुंदर स्पॉटवर फिरायला घेऊन गेला असता. आणि मग जोरात ओरडला असता, आय लव्ह यू जानू. असे असतात स्पेशल बर्थडे. आम्ही मस्त असे टायटॅनिक मधल्या हिरो हिरोईन सारखे बोटीवर फिरायला गेलो असतो. मग छान असे हात करून उभे राहिलो असतो. मस्त केक कट केला असता. त्यानंतर लंच आणि डिनर सुद्धा एकत्रच केला असता. आणि मग माझा फेवरेट पाऊस पडायला लागला असता. वा 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 वा, काय स्वप्न आहेत माझी. पण काय उपयोग, इथे कोणाला काहीच पडली नाहीये. मीच आपली सकाळपासून सगळ्यांना सांगते मला विश करा, मला विश करा, मला विश करा. जाऊ दे, इथे माझ्या घरच्यांनाच माझ्या बर्थडेचं काही पडलं नाहीये, तर त्याच्याकडून तरी काय अपेक्षा करू मी. मीच मूर्ख आहे. काय आहे तुझं? मला काहीच कळत नाही तू काय बोलतोयस ते. अरे अरे बोल ना. अरे देवा. ब्रो, आमच्या जानूचं फार मनावर घेऊ नको. ती अजून लहान आहे ना म्हणून. जयंतराव, जान्हवी जे काही बोलत होती सगळं ऐकलं का तुम्ही? त्यात काय आहे, इट्स ओके. आई आज
बाबा घरी नाही आहेत का? नाही, ते कामावर गेले ना. आई, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्याशी? हा, मी कॉफी नंतर बनवतो ना. मी डायरेक्ट तुम्हाला ब्रेकफास्टला भेटतो. ओके, बाय बाय. ॲक्च्युली काय आई जर तुमची हरकत नसेल तर मी जान्हवीला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतो का? जान्हवीला बाहेर? आई, तिचा आज बर्थडे आहे, सो मला वाटलं की, आणि कसं आहे की इतके दिवस आम्हाला एकत्र टाइम पण स्पेंड करता नाही आलाय. नाही म्हणजे आई, तुम्हाला चालणार नसेल तर इट्स ओके, माझी काही जबरदस्ती नाही आहे. चहा. तुम्ही चहा घ्या. आलीच एका मिनिटात. हा, आलीच. ओके. विना, सिंचना कुठे? सिला तिला घेऊन ये. काय? अगं घेऊन ये म्हणते ना, काम आहे. घेऊन ये. जा ना पटकन. बाहेरच ये ग. अगं या ना पटकन. काय झालं? अगं जयंतराव आलेत ना, ते ना आपल्या जान्हवीला बाहेर घेऊन जायचं म्हणतात. कशी परवानगी द्यायची? अहो जाऊ द्या की, तुम्ही एवढं का टेन्शन घेताय आई? अगं असं कसं जाऊ द्यायचं? हे पण घरात नाहीये. यांना कळलं की आपण त्यांना न विचारता परवानगी दिली तर काय वाटेल त्यांना? काय वाटणार आहे आई? उलट बाबांना बरंच वाटेल. आपला होणारा जावाई आपल्या मुलीला वाढदिवसा दिवशी बाहेर कुठेतरी घेऊन जातोय, त्याचं बरंच वाटेल ना. आणि आई, आता लाड काय फक्त तुम्हीच करायचेत का? तिच्या आयुष्यात जयंतराव आले, त्यांनाही थोडे लाड करू द्या. अगदी बरोबर. अगं जान्हवीला जाऊ दे जयंत बरोबर, तेवढीच त्यांची ओळख वाढेल. तुला पण असंच वाटतंय? हो आई. अगं आता तर त्यांचा साखरपुडाही झालाय, तेवढाच वेळ मिळेल ना त्यांना एकमेकांना समजून घ्यायला. बरोबर आहे. आता तुम्हाला तिघींनाही तेच वाटते तर मग सांगते जान्हवीला तयार व्हायला आणि जयंतरावांना सांगते घेऊन जा. बरं आई, मी आनंदींना भेटून येते. जा, विचारपूस कर. आम्ही सगळ्यांनी विचारलं सांगा आणि सांभाळून जा आणि लवकर ये. येते. चालते बा इथून. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नसेल तर आमचं तोंड नाही, हात चालवायची वेळ आहे. साहेब असं करू नका साहेब. असं अचानक आम्ही कुठे जायचं? तुमच्या पाया पडतो साहेब. आमच्या नातूच्या चुकीची शिक्षा आम्हाला का देताय तुम्ही? आम्हाला असा घरावर आगलून देऊ नका साहेब. आजोबा शांत व्हा, रडू नका. मी बोलतो बाबांशी. मी काय म्हणते? आता नाही, आता नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.